हाय. सो आज गीतांजली माळी आमची स्टुडंट आहे आणि तिच्याशी आपण गप्पा मारणार आहोत. ती आली नंदुरबारवरनं खास पुण्यात कोर्ससाठी आणि इथे ताईकडे राहते. ताई जिजाजी खूप सपोर्टिव्ह आहेत. ऑलरेडी तिने आधी कुठेतरी कोर्स केला होता आणि ती माझ्याकडे सिडेस्कोसाठी आली होती. सो आपण तिची एक स्टोरी ऐकूयात. सो गीतांजली, ओव्हर टू यू. हॅलो मॅम, माझं नाव गीतांजली माळी. ॲक्च्युली मला ह्या फील्डमध्ये खूप इंटरेस्ट होता. कारण मी आधी एज्युकेशन वाईज तर माझा आता MBA चालू आहे, पण माझा आधी कोर्स एका इन्स्टिट्यूटमध्ये झालेला आहे. पण तिथे मला इतकं जे मी इमॅजिन केलं होतं त्याच्या 50% पण मिळालं नाही. आणि फी वगैरे तितकी खूप हाय होती. किती फी भरली होती? तरी 50-60 आणि मेकअप व्हॅनिटी वेगळी. हां. तर त्यामुळे मला इतकं मिळालंच नाही. आणि त्याच्यानंतर घरच्यांना पण असं वाटायला लागलं की हिला काय आता म्हणजे करायचं म्हणून करते बा, की त्याच्यात एवढं हे नाही आहे करिअर वगैरे. म्हणून मला खूप त्या गोष्टीचं एक म्हणजे टेन्शन आलं की मग नंतर मी तुम्हाला यूट्यूबला खूप म्हणजे पूर्णच व्हिडिओ बघून घेतले तुमचे. मग त्याच्यानंतर मला एक असं कॉन्फिडंट वाटलं की तिथे जाऊन इन्क्वायरी करायला पाहिजे बुवा की काय आहे खरं. तुम्ही म्हणतात ना की स्टुडंटला 10-10 प्रत्येक गोष्टीच्या 10-10 प्रॅक्टिस देतात तुम्ही. मला त्याच्याबद्दल वाटलं की हां, प्रॅक्टिसची तर गरज आहेच आणि नॉलेज पण. आणि तुमच्या बोलण्या किंवा त्या व्हिडिओजद्वारे मला असं वाटलं की हां, इथे आपल्याला जे पाहिजे ते मिळू शकतं. तर त्यासाठी मी इकडे माझी बहीण राहते, त्यामुळे मला इथे येणं म्हणजे त्याच्या ताई जिजाजी. तर त्यांच्यासोबतच आली इन्क्वायरीला. आणि तुम्हाला त्या भेटीतच मला इतकं अजून असं की नाही, आता कन्फर्म आहे की आता करायचंच आहे. तर मग स्टार्टिंगलाच मला सिडेस्को म्हणजे डायरेक्ट करायचं होतं की आता पुढे काही कशात वेळ वाया घालवायचा नाही बुवा, तर डायरेक्ट सिडेस्को करायचं. पण तुम्ही जे माझं बोलून किंवा ते कोर्सबद्दल सांगितलं की डायरेक्ट तू 12वी देऊ शकत नाही. हां, हो. तर आधी तुला हे करावं लागेल, मग त्याच्यानंतर तुला नॉलेज येईल असं तसं. तर मला असं वाटायचं की बापरे, म्हणजे मला त्याच्याबद्दल आणखी म्हणजे इन डिटेल माहिती मिळाली की सिडेस्को असं कोणी करू शकत नाही, त्याच्यासाठी प्रॉपर नॉलेज घ्यावं लागतं. मग तुम्ही मला जो कोर्स डिझाईन करून दिला त्याच्यामुळे तर आता पहिल्या दुसऱ्या प्रॅक्टिसला मला थोडं टेन्शन आलेलं, पण नंतर मला एकदम असं की याच्यात इतकं म्हणजे असं जे पार्लर किंवा अशा गोष्टी. हां, प्रॅक्टिस केल्यास हे सांग की एक गॅल्व्हॅनिक म्हटलं तरी 3 ट्रीटमेंट. हो, सीवीड, डिनक्रस्टेशन. प्रत्येकाच्या तू किती तरी आता माझ्या 25च्या पुढेच प्रॅक्टिस झालेल्या, कारण 10-10-10 असं करत. त्यामुळे मला इतकं असं कॉन्फिडंट आलं आहे की मी पुढे जाऊन आता माझं तर काही बंद होणारच नाही. आणि हे जे नॉलेज मिळाले ना मॅम, ते कधीच मी आता मला दीपाली मॅम पण म्हणतात की आता हिला काही सांगायची गरजच पडत नाही. आणि आता मध्ये 1-2दा मी घरी पण गेली ना तर 10-10 दिवसाच्या माझ्या सुट्ट्या झाल्या, पण तिकडनं आल्यानंतर असं माझं ब्रेन वॉश असं काही झालंच नाही. असं हां, लक्षातच आहे एकदम. त्यामुळे आणखी त्याच्यात हे झालं. सो वर्थ आहे का क्लास? कारण लोकांना काही वेळेला असं वाटतं इम्प्रेशनची फी जास्त आहे, पण आम्ही तेच सांगतो तुम्हाला आल्यावर की तुम्ही आधी आम्ही किती मटेरियल देतोय, काय प्रॉडक्ट देतोय. हो, आणि मेन गोष्ट म्हणजे असं हाईड काही करत नाही तुम्ही. जे आहे ना नोट्स पण किंवा मॅम शिकवताना आम्हाला त्या इंटरनॅशनली ज्या नोट्स तुम्ही आम्हाला हे केल्या आहेत ते एकदम असं दाखवतात. बाकीच्या ठिकाणी असं खूप लिमिटेड नॉलेज हे करतात, माहितीच देत नाही पूर्ण. मग त्यामुळे आणि शिकवणं तर खूपच म्हणजे एकदम छानच आहे. सो मला काय सांगायला म्हणजे महत्त्वाचं एक गोष्ट अशी वाटते की जेव्हा ही आली होती तेव्हा तिला डायरेक्ट सिडेस्को करायचं होतं आणि तिचे ताई जिजाजी तेही मला खूप कन्व्हिन्स करत होते की तुम्ही डायरेक्ट सिडेस्कोलाच घ्या, कारण ती MBA करते, तशी हुशार आहे, ती कोपअप करेल, ती शिकून घेईल. पण जेव्हा काही प्रश्न विचारले गेले तेव्हा ते मशीन्स वगैरे तुला काहीच माहीत नव्हते आणि म्हणजे तिचे झालेच नव्हते आय थिंक. सो डिरेक्टली सिडेस्कोला कसं जायचं? कारण सिडेस्को एस्थेटिक्स ती करत होती आणि आधीचा तुझा क्लास ॲडव्हान्स होता का मेकअपच होता फक्त? मॅम त्यांनी ॲडव्हान्स म्हणजे सांगताना पूर्ण स्किन मेकअप सर्व कव्हर होईल असंच म्हटले. त्याच्यात मशीन वगैरे पण दाखवणार, पण एक जस्ट प्रॅक्टिस दाखवली. त्याच्यानंतर प्रॅक्टिस करायला ते मशीन वगैरे हां दिलाच नाही आमच्या हातात येईलपर्यंत काही केलंच नाही. म्हणून ते जस्ट मला वाटतं तुम्हाला मशीन्स पण क्लासने आणायला सांगितली. नॉर्मल फेशियल किट सुद्धा आम्हाला आणायला लावली मॅम. एकदा फक्त त्यांनी दाखवली तितकी प्रॅक्टिस त्यांच्यासमोर एकदा केली ना की त्यांचं प्रोडक्ट. बाकी मग तुम्हाला जर अजून प्रॅक्टिस हवी असेल तर मग तुमचे प्रोडक्ट आणा. असं इथे सांग, इथे तुला प्रत्येक वेळेला इथलं प्रोडक्ट मिळतं का तू आणते? नाही, इथलंच प्रोडक्ट. इथली इव्हन म्हणजे मला एक घरून पिन पण आणावी लागत नाही, कारण फक्त नोट्स आणि ज्या आपल्या गोष्टी दिल्या आहेत लॉन्ड्री त्या तितक्याच. बाकी प्रोडक्ट म्हणा किंवा मशीन काहीच नाही. त्याच्यामुळे खूप
सो काय होतं, स्टुडंटना हा किट कॅरी करणं एक बॉदरेशन पण असतं. रोज घरच्यांना तुम्ही पैसे मागू शकत नाही. आज क्रीम संपलं, उद्या क्लेन्झर संपलं, परवा पॅक संपला. सो तुमच्या फीमध्येच हे पैसे घेतले जातात. आणि जर हे आम्ही पैसे चांगले तुमच्याकडनं घेतोय, एक व्यवस्थित सबस्टॅन्शियल फी घेतोय, तर का नाही असा आमचा थॉट प्रोसेस असतो. का मग चांगले प्रॉडक्ट्स द्यायचे नाही? त्यामुळे मग ब्लॉसम कोचर अरोमा मॅजिक्स, त्याच्यानंतर रिच फील, O3, हे सगळी फेशियल्स. सो गीतांजलीने ॲस्थेटिक कोर्स केला आहे, ती ब्युटीमध्ये जास्त इंटरेस्टेड आहे. सो ते सांग की तू काय काय नवीन शिकलीस. हायड्रा फेशियलपर्यंत तिचा हा क्लास आहे. आणि आता तुझे फ्युचर प्लॅन्स काय असं सगळं सांगशील? आता माझं स्किन ॲस्थेटिक झालं, पुढे मला सिडेस्को ब्युटी प्लस बॉडी करायची आहे. आणि त्याच्यानंतर मग जसं जमेल तसं मेकअप पण करेल, पण आता स्टार्टिंगला तर हां ग्रॅज्युअली. आणि तुझा ओव्हरऑल अनुभव, नोट्स, इथलं व्हिडिओ लेक्चर्स सगळं सांगशील? नोट्स वगैरे इतक्या डिटेल लिहिलेल्या आहेत की त्याच्यातून म्हणजे असं एक एक गोष्ट जरी वाचली ना, खूप दिवसाचा गॅप झाला असेल तर त्याच्यातून लगेच आठवतं की हां असं आहे असं. आणि लेक्चर्स तर कधी पण म्हणजे बघू शकतो, त्याच्यात काही हेच नाही. आणि मॅमने युजफुल व्हिडिओ लेक्चर दिलेत असं आहे का खरंच त्याचं? नाही खरंच त्याचा यूज आहे, कारण तुम्ही त्याच्यात जे शिकवतात ते पण एक म्हणजे असं ॲडव्हान्स छोट्या गोष्टी असतात मॅम, पण त्याने का आपल्याला जर कोणी असं सांगितलं की हां याचा असा उपयोग आहे तर आपण ते डोक्यात ठेवतो. मला आता एक सांग, खूप लोक असे म्हणतात व्हिडिओ लेक्चर म्हणजे यूट्यूबवर पण बघून शिकू शकतो, किंवा व्हिडिओमधनं बघून कळणार नाही. सो त्याच्याबद्दल सांग. तू काही अशी जनरल 10वी-12वी झालेली मुलगी नाही आहे, मॅच्युअर्ड आहेस, MBA करतेस. व्हिडिओमध्ये मोठ्या स्क्रीनवर बघून शिकणं, कारण ती ॲक्च्युअल तुम्हाला समोर शिकवतं असे ते क्लासेस घेतलेत. सो जस्ट टेल अबाउट दॅट. यूट्यूबवरचे व्हिडिओ खूपच वेगळे, ते त्यांच्या नुसतं कामाचं तेवढं बोलतात, पण तुम्ही त्याच्यात छोट्या छोट्या मायनर गोष्टी सांगत की हां ही अशी ट्रिक तुम्ही करू शकतात. किंवा आम्हाला असं फील होतं की तुम्ही समोर म्हणजे तुम्हीच आमच्या समोर येऊन ते शिकवत आहे म्हणून जाणवतं. हो जाणवतं खूप. सो मी पण स्टुडंट्सना हे विचारत राहते की व्हिडिओ लेक्चर्स बघताय का, नीट कळतंय का, कुठलं नाही आहे का. सो स्किनची सुद्धा मी 2-2, 3-3 एक्स्ट्रा लेक्चर्स घेतली आहेत का, तर मलाच असं वाटत होतं म्हणजे रिपीट करताना आमचे कॅमेरा पण म्हणतील की आता मॅडम ॲनाटॉमी मला यायला लागली. इतक्या वेळा ती रिपीटेड लेक्चर्स घेतली आहेत, कधी स्टुडंट्स समोर असताना, कधी मी नुसती. सो ॲक्च्युली आम्ही ह्या सगळ्यात व्हिडिओ लेक्चर्सवर प्रचंड इन्व्हेस्ट केलेत आणि हजारोनी व्हिडिओज आहेत हे 22 आमच्या कोर्सेसमध्ये. सो विश यू ऑल द बेस्ट. याचा सगळा उपयोग करून घे. आणि गीतांजली पण खूप सिन्सिअरली करते, बिकॉज एकदा मागे फसलेली आहे चांगलीच, त्यामुळे इथे आली की वेळ घालवत नाही, चांगलं काम करत असते, अतिशय नम्र आहे. सो असा ॲटिट्यूड तुम्हाला ब्युटीच्या या इंडस्ट्रीला लागतो, कारण तुम्ही 1-on-1 क्लायंट हँडल करता. सो खूप छान प्रकारे नंदुरबारमध्ये स्टार्ट करणार आहेस तू. सलॉन आणि अकॅडमी ती करेलच, आणि तुला तुझ्या फ्युचरसाठी खूप खूप शुभेच्छा.